प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। म्हैसाळ जिल्हा परिषद गटात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली। ऐनवेळी भाजपकडून नीलम महादेव दबडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने मतदारसंघात तसेच पक्षांतर्गत मोठा विरोध निर्माण झाला होता। या निर्णयाविरोधात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि याच पार्श्वभूमीवर एका बंडखोर उमेदवाराने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने निवडणूक आणखीन रंगतदार बनली। या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वर्षा सचिन कांबळे यांनी 7228 मते मिळवली, तर भाजपच्या नीलम महादेव दबडे यांना 5624 मते मिळाली। शिवसेना पक्षाच्या उमेदवार रेखा दीपक वनमोरे यांना 717 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार पूजा संजय दोडमणी यांनी 2142 मते मिळवली। अखेरीस 1604 मतांच्या फरकाने वर्षा सचिन कांबळे यांचा विजय घोषित करण्यात आला। निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला। दरम्यान म्हैसाळ जिल्हा परिषद गणातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला यश मिळालं आहे। या गणात राष्ट्रवादीच्या उमेदवार गायत्री सुशांत घोरपडे यांनी 3418 मते मिळवत आघाडी घेतली। भारतीय जनता पार्टीच्या कविता निकम यांना 1958 मते मिळाली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली अनिल हुळ्ळे यांना 109 मते मिळाली। या लढतीत अपक्ष उमेदवार मोहिनी धनंजय कुलकर्णी यांनी 2773 मते मिळवली। मात्र अखेरीस गायत्री सुशांत घोरपडे यांचा निकाल घोषित करण्यात आला असून या निकालामुळे म्हैसाळ परिसरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे। याचबरोबर टाकळी पंचायत समिती गणातही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने विजय मिळवला आहे। या गणात राष्ट्रवादीच्या उमेदवार रिदा सुलेमान मुजावर यांनी 4063 मते मिळवली, तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोहिनी प्रमोद वाघमारे यांना 3355 मते मिळाली। या लढतीत रिधा मुजावर यांनी आघाडी घेत विजय संपादन केला असून या निकालामुळे टाकळी परिसरातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बळ वाढल्याचं स्पष्ट झालं आहे। जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीनं व महाविकास आघाडीच्या पक्षाच्या उमेदवारानुसार म्हैसाळ जिल्हा गटातून वर्षा सचिन कांबळे तसेच म्हैसाळ पंचायत समिती गणातून गायत्री सुशांत घोरपडे, टाकळी पंचायत समिती गणातून रिदा सुलेमान मुजावर या तिन्ही उमेदवारांचा भरघोस मताने विजय झाला आहे। ही लढाई शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची लढाई होती। धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई। सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या बळावरती ही निवडणूक लढवली गेली आणि यामध्ये म्हैसाळ गटातील सर्व मतदार बंधू या ठिकाणी विचाराच्या लढाईला साथ दिलेली आहे, धनशक्तीला नाकारलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी म्हैसाळ गटातील सर्व मतदार मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, मनोरमा शिंदे म्हैसाळकर साहेब यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील आणि जनतेने स्वीकारले याबद्दल